पैसे घेतले मी ही भूमिका सतत मांडत आलेलो आहे. आपण पाहत असाल महाराष्ट्रात अनेक भ्रष्टाचार लोकांसमोर येतात. मुंबईत जर आपण पाहत असाल तो फ्लॅश सारखं वाटतं. नशीब आपण पहिल्यापासून ठीक आहे. चला, आपण गेले 1 वर्ष पाहत असाल, गेले 1.5-2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये खोके सरकार जेव्हा बसलंय तेव्हापासून भ्रष्टाचार अनेक होत आहेत. गेले 1 वर्षातच आम्ही मुंबईतले रस्त्याचे घोटाळे असतील, स्ट्रीट फर्निचरचे घोटाळे असतील, ब्युटिफिकेशनचे घोटाळे असतील असे काढलेत आणि पुण्यात देखील असे घोटाळे अनेक झालेले आहेत. प्रशासक सगळीकडे बसून खोके सरकार भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करत आलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही सखोल चौकशी करून फेअर आणि फ्री एन्क्वायरी करून जे कोणी दोषी असतील त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. इशारा आहे का तुमचा? शिंदे गटाला इशारा आहे का? त्यांना इशारा देण्याची गरज नाही. त्यांना माहिती आहे त्यांचं आता निवडणुकीपर्यंत भाजप त्यांना ठेवणार आहे, नंतर त्यांना बाजूला करणार आहे. काय आता न्याय व्यवस्था जर संविधानाप्रमाणे चालली, जी आम्हाला आशा आहे, तर ते बाद होतील. सगळ्यात महत्वाचा मुद्दा उद्या राम मंदिराचं उद्घाटन होते किंवा मूर्ती जी आहे तिची प्रतिष्ठापना होते. शिवसेना या आंदोलनामध्ये, बाबरी मशीद पाडण्याच्या आंदोलनामध्ये जबाबदारी घेण्यात सगळ्यात अग्रेसर होती. आज देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट केलंय, त्यांचा फोटो ते कार सेवेसाठी जात असताना, आणि त्यांनी प्रश्न विचारलाय उद्धव ठाकरेंची कार सेवा किंवा ते या सगळ्या दरम्यान कुठे होते ते त्यांनी स्पष्ट करावं. मला वाटतं त्याच्यात मी अजून त्यांचं ट्विट बघितलेलं नाहीये आणि आम्ही त्यांना फॉलो करत नाही ट्विटरवर, तर पाहिलेलं नाहीये. एक मिनिट, एक असं येतो नाही तर अध्यक्षांवर जसं सांगतात ना तुम्ही याच बाजूला बघता विधानसभेत, आम्ही तसं बोलायला लागेल. रोहित पवारांना ईडीची नोटीस येते, त्यावरती रोहित पवार शिवसेना आपण पाहिलं असेल जनताची अदालत जी आम्ही घेतली त्याच्यात स्पष्ट झालं की आमच्यावर जो अन्याय झाला तो स्पष्ट होता. जो काही निकाल दिला होता तो पूर्णपणे बोगस दिला अध्यक्षांनी निकाल ट्रायब्युनल म्हणून, आणि म्हणून आपण पाहत असाल आम्ही थेट जनतेतच आलो, आपल्या अदालतात आलो, आपण पत्रकार म्हणून पण तिथे असाल. आता हे सगळं पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजप-प्रणित खोके सरकारनी त्यांचे जे एनडीएतले साथीदार आहेत ईडी, आयटी, सीबीआय, त्यांना पूर्णपणे महाराष्ट्रात ऍक्टिव्ह केलेलं आहे. किशोरीताईंना नोटीस आली, त्यांना सतवलं जात आहे. राजन साळवी साहेबांवर धाड पडली, त्यांना सतवलं जात आहे. रवींद्र वायकरजींवर धाड पडली, त्यांना पण सतवलं जातं. मला वाटतं त्यांना नोटीस मिळाली. रोहित पवारांना नोटीस मिळालेली, आणि सगळ्यांना हेच सांगितलं जात आहे की आमच्या त्या मिंदी गटात या, नाही तर तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू. हे पूर्णपणे प्रेशर त्यांच्यावर बनवलं जात आहे. पण जे लपवायचं आहे ज्यांना, ते जातात त्यांच्याकडे. जे लपवायचं नाही, जसं आमच्या सोबत आता जे आहेत ते बोलतात आम्ही लढू. मग या नोटीस अजित पवारांनाही नोटीस आलेल्या होत्या, मग त्यावरती काय ते मला माहिती नाही, त्याच्याबद्दल मला माहिती नाही. त्यांचे सगळ्यात जवळचे मित्र किंवा सहकारी आहेत जवळचे सूरज चव्हाण, त्यांच्यावरती खिचडी घोटाळ्या संदर्भामध्ये कारवाई झाली, त्यांना अटक झाली. तुमची त्यांच्याशी चर्चा होत असेल, या सगळ्याच्या दरम्यान नेमकं काय घडत होतं, ह्याच्यात त्यांच्यावर काय अलिगेशन्स करणार? बरोबर आहे, आणि न्याय आम्हाला ह्याच्याकडूनच पाहिजे. 22 तारखेला त्यांची केस आहे. एक गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे ईडी कडून पण, की ज्यांची कंपनी होती, जे संजय मासेडकर नावाचे जे आता मिंदी गटात नेते आहेत, ज्यांनी गद्दारी केली, जे तिथे गेले, ते कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीत पैसे आले आणि ते बाहेर आहेत, ते मजा मस्ती करली त्यांची. पण जे कर्मचारी आहेत त्यांना अटक होते. हा कुठचा न्याय? असं कधी न्याय व्यवस्थेत बसतं का? असं कुठच्याही लॉ अँड ऑर्डर मध्ये बसतं का? मूळ मुद्दा हाच आहे की सूरज चव्हाण यांना एवढ्यासाठीच टार्गेट केलं जात होतं कारण ते शिवसेनेचे आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत, महाराष्ट्राशी निष्ठावंत राहिले आणि गद्दारी केली नाही म्हणून त्यांना टार्गेट केलं. जागा वाटपा संदर्भात काही निर्णय झालाय का? आता मी नीट बसलेलो वरती. जागा वाटपा अच्छा, तो नाही, ते मोठे नेते करतील. आदित्यजी, खरं तर राम मंदिराचा विषय आहे, उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. शिवसेनेची काय भूमिका आहे? तुम्ही सगळेजण नाशिकच्या काळाराम मंदिरात जा. आनंद आहेच, आणि आम्ही उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाचं दर्शन घेऊ आणि गोदावरीची आरती करू. आहे ना, नक्की जाणार आम्ही अयोध्येला जाणार. बघा, अयोध्येला एक मिनिट पूर्ण होऊ दे माझं, मी तुम्हाला देतो उत्तर, जोड उत्तर पण देतो. अयोध्येला आपल्याला आठवत असेल 2018 साली उद्धव साहेबांनी पहिले मंदिर फिर सरकार इथून शिवनेरीवरनं आपण मुठभर माती नेऊन तिथे हा पुकार केला होता नारा. त्याच्यानंतर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाकडून हा निर्णय आला. म्हणजे भाजपला आम्ही सांगत होतो तुम्ही अध्यादेश काढा, कायदा बनवा, ते झालं नाही. सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळालेला आहे आणि म्हणून भगवान श्रीराम हे सगळ्यांचेच आहेत. आम्ही अयोध्येला लवकरात लवकर जाऊ. सर, याला धरून एक प्रश्न आहे. खरं तर अगोदर हे तिघही मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री जाणार होते, त्यांनी अचानक निर्णय रद्द करून फेब्रुवारीमध्ये सगळं मंत्रिमंडळ राज्याचं आणि विशेष आमदार घेऊन जाण्याचा प्लॅन केलाय सगळ्यांना. का हा निर्णय ऐन वेळी रद्द करावा लागला असेल, काय वाटतं तुम्हाला? नशीब डायव्हर्सला नाही निघाले परत. सर, आप सरकार ने वन नेशन वन इलेक्शन को वापस विरोध किया है, इस पर प्रियंका खड़गे ने वापस लेटर भी लिखा है, आपका क्या कहना है? वन नेशन वन इलेक्शन अगर करना चाहते तो मुझे लगता है पहले तो इलेक्शन करने की हिम्मत महाराष्ट्र में ले,
आपने देखा होगा महाराष्ट्र में लोकतंत्र पूरा का पूरा खत्म किया गया है। हम कहते हैं कि दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र देश है हमारा भारत है, लेकिन आज महाराष्ट्र अगर आप देखें तो 2 साल से म्यूनिसिपल कमिश्नर चला रहे, लेकिन म्यूनिसिपल जो हमारे ये म्यूनिसिपैलिटीज है वहां मेयरल इलेक्शन हुई नहीं है, ना कोई इलेक्शन हुए है। वैसे ही 40 गद्दार जो है उन्होंने इस्तीफा देना चाहिए था और चुनाव को सामने जाना चाहिए था, लेकिन चुनाव अगर आप नहीं लेना चाहते, ना पूना का लोकसभा चुनाव अभी 1 साल हो गया, चंद्रपुर का लोकसभा चुनाव 1 साल हो गया, पूना का आवाज कब जाएगा लोकसभा में? 1 साल से आवाज नहीं है वहां। तो यही बात है कि हमारी आवाज सुनना नहीं चाहते, जनता की आवाज है वो सुनना नहीं चाहते, जनता की भावना सुनना नहीं चाहते। पहले चुनाव तो ले, फिर 1 नेशन 1 पोल की बात करें। मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. तारीख पे तारीख त्यांना दिली जातीये. काही नेते त्यावेळी सांगत होते आमचं सरकार येऊ द्या, बिलकुल आम्ही 3 महिन्यात देऊ, 2 महिन्यात देऊ. ते आता कुठे आहेत? बरं, दुसरी गोष्ट म्हणजे माझा पहिलाच प्रश्न आहे, मी त्याच्यावर अजून पुढे गेलोच नाही, कारण उत्तर मिळणं गरजेचं आहे की आपल्याला आठवत असेल जालन्यात जो लाठीचार्ज झाला, ती डोकी फोडली गेली, त्याचा आदेश दिला कोणी होता? मुख्यमंत्र्यांनी दिला होता की 2 उपमुख्यमंत्र्यांनी दिला होता? खरा जनरल डायर कोण? लोकांसमोर आलं पाहिजे, कारण त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, त्यांना बाजूला केलं जाईल, पण जे राजकीय मंडळी आहेत ज्यांनी आदेश दिला त्यांच्याबद्दल काय? त्यांच्यावर कधी कारवाई होणार? पण जरांगे पाटलांनी तर थेट शपथ देखील घेतली हो, होती. पण हे आश्वासनं सगळ्यांना देतात, जसं त्यांना दिलेलं आहे तसं आमच्या मुंबईमध्ये आपल्याला माहिती असेल दहीहंडी मंडळाला, पुण्यात पण आपल्याला दिलंय की तुम्हाला खेळाचा दर्जा देऊ. तसंच आश्वासन आपल्या अंगणवाडी सेविकांना दिलेलं आहे. आश्वासनं दिलेत, पण शासन निर्णय कुठेच झाले नाही आणि नुसतं आश्वासनावर हे सरकार खोटं सरकार चाललेलं आहे. मोठ्या संख्येने मराठा लोक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने येत आहेत. काही अनुचित प्रकार घडला किंवा मला वाटत नाही त्या समाजाकडून असं काही घडेल. सरकारने त्याची काळजी करू नये. सरकारने एवढंच काळजी करावी की त्यांनी जे शब्द दिले ते पाळणार कसे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.